हॅलो ब्युटिफुल लेडीज अँड जेंटलमॅन, आज मी खूप खुश आहे आणि माझ्या खुशीचं कारण असं आहे, माझ्याच नाही संपूर्ण घराचं खुशीचं कारण असं आहे की आज जवळजवळ 8 ते 9 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर मला आज माझ्या घराची की मिळाली, माझ्या स्वप्नांची चावी आज माझ्या हातात आहे। थोडीशी नर्वस होते, इथे पेपरवर्क चालू होतं आणि मम्मी, दीदी, प्रसाद असे सगळेच आम्ही आलो होतो इथे चावी घेण्यासाठी। माताजींचे खूप खूप आभार, कारण आज त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे इथपर्यंत पोहोचलो आणि सोबतच मम्मीची खंबीरपणे साथ होती, म्हणून हे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या। थँक्यू मम्मी। थँक्स टू सद्गुरू माताजी अँड स्पेशल थँक्स टू मम्मी। आज त्यांच्या एवढा मोठा सपोर्टमुळे एवढं मोठं घर आम्हाला घेता आलं आणि ॲक्च्युली एवढं मोठं घर आम्ही स्वप्नात पण बघितलं नव्हतं। मी तर नाहीच बोलत होतो, पण त्यांचा एवढा स्ट्रॉंगली सपोर्ट होता आणि आज त्यांचा एक सपोर्टमुळे आम्हाला हे घर घेता आलं। थँक्यू मम्मी। पेपरवर्क पूर्ण केल्यानंतर आम्ही फोटोज वगैरे काढले, थोडंसं सेलिब्रेशन केलं आणि चला आता मी तुम्हाला ना घरी घेऊन जाते। एक छोटीशी झलक। आम्ही सगळे घरी जाण्यासाठी, प्रवेश करण्यासाठी खूप एक्सायटेड होतो। फायनली वेट इज ओव्हर। घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा, नको तर नुसती वाणी, सूर जुळावे परस्परांचे, नको तर नुसती गाणी। कॉलेज डेजमध्ये असताना ही कविता मी पहिली वेळ ऐकली आणि मला खूप आवडली, अशी माइंडमध्ये ना एकदम फिक्स झाली आणि मी सतत गुणगुणायची ती कविता। घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती। आणि जसं जसं मी एक एक शब्द बोलायचे ना, तसं तसं मी फील करायचे, मी इमॅजिन करायचे। आणि आफ्टर मॅरेज ना सिच्युएशन थोडी वेगळी होती। मग मी म्हणायचे की यार कुठे आहेत ती माणसं, कुठे आहेत ती नाती, कुठे आहेत त्या भिंती, माझ्या हाताने फील का होत नाहीयेत, मी फील का। मग ठरवलं सोबती रे तू तुझाच अन तुला तुझीच साथ, शोधुनी तुझी तू वाट चाल एकटा, होऊ दे जरा उशीर सोडतोस काय धीर, रात संपता पहाट होईल रे पुन्हा, येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नकोस। अजूनही मला ते दिवस आठवतात की आम्ही कसली हौस मौज नाही केली, अगदी इथपर्यंत की आम्ही दोघं अजूनपर्यंत एकत्र मूवीला सुद्धा गेलो नाहीये थिएटरला। की राजला नेहमी सांगायचे की राज, थेंबे थेंबे तळे साचतं, आज आपण 1-1 रुपया जोडू ना तर ती उद्या आपली स्वप्न पूर्ण होतील, हे दिवस आपले पलटतील, असं एकमेकांना आज उद्या करत करत ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी नाही तर त्याच्या पुढच्या वर्षी करत करत असे तब्बल 8 ते 9 वर्ष गेले। पण ह्या गोष्टीचा अजिबात रिग्रेट नाहीये की आपण त्या गोष्टी त्यावेळेत केल्या नाही आहेत, कुठली हौसमौज केली नाही। उलटा खूप थँकफुल आहे मम्मीची मी की खूप असं ॲडजस्टमेंट करायला शिकवली लाईफमध्ये आणि म्हणून हे दिवस आले ते तिच्यामुळे। सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। बाय बाय।